महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून 135 आदिवासी वाड्यांमध्ये हरिपाठ ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम। विश्व हिंदू परिषद शिवकल्याण केंद्र सायन मुंबई यांच्या माध्यमातून पेण, खालापूर, पाली आणि रोहा या 4 तालुक्यातील 135 आदिवासी गावांमध्ये घरोघरी हरिपाठ ग्रंथ आणि त्यासोबत गरजेनुसार 108 माण्यांची जपमाळ यांच्या वितरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे। या कार्यक्रमाचा शुभारंभ एकादशी निमित्ताने गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी हेटवणे आदिवासी वाडीवर करण्यात आला। या कार्यक्रमासाठी श्री अमित महाराज म्हात्रे बलवली, श्री कृष्णा वाघमारे महाराज सावरसई, श्री दशरथ भोपतराव महाराज पेण, श्री चंदन महाराज रावे आणि श्री रसाळ महाराज पेण, श्री ढेणे महाराज आंबेघर तसेच श्री जयराम महाराज आणि श्री विशाल महाराज हेटवणेवाडी या सर्व कीर्तनकारांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम भव्य स्वरूपात पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले। हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पूर्ण करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे पेण प्रखंड अध्यक्ष श्री वर्दी सिंग, सहमंत्री निलेश सुतार आणि उदय पाटील, तालुका धर्मप्रसार विभागाचे प्रमुख जयंतीलाल मालवीय तसेच वायके पाटील सर आणि रुपेश चव्हाण, गणेश ढेणे आणि उत्तम नियोजक प्रभुदास घरत यांनी सहकार्य केले। 135 आदिवासी गाव वाड्यांमध्ये यापुढे 3 महिने कार्यक्रम हा चालू राहणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये वरील सर्व कीर्तनकार ग्रंथ वाटपासाठी सहकार्य करतील, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे उत्तम समन्वयक व नियोजक प्रभुदास घरत यांनी दिली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत सह तृप्ती भोईर, पेण। आपल्या तालुक्यामध्ये 135 वाड्या आहेत आणि या 135 वाड्यांमध्ये हरिपाठाची पुस्तकं, नुसतं त्याच्यामध्ये हरिपाठ नाही आहे तर आपल्या देवतेचा मंत्र कोणता आहे, कोणत्या देवतेजवळ गेल्यानंतर कोणता मंत्र म्हणायला पाहिजे, त्याच्यामध्ये इतरही संतांचे अभंग आहेत आणि त्याच्यामध्ये एक जपमाळ आहे। या वाडीवरती आल्यानंतर समाधान मिळालं मला की ते बरीचशी मंडळी वारकरी आहेत। वारकरी संप्रदायाला ज्ञानोबा तुकोबाराला मांडणारा